महाराजसाहेब, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूणच फलटणमध्ये जे काही वातावरण प्रचाराच्या दरम्यान होतं ते महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून जास्तच तापलं होतं. कसं बघता? काय तुम्ही कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर गेला होता आणि काय सांगाल आता? आता मतदानाच्या शुभ दिवशी हा विषय काढायची काय गरज आहे का? तुम्ही सगळ्यांनीच माझी भाषणं बघितली आहेत आणि मी हे स्पष्ट केलं होतं की हे इलेक्शन काय फलटणच्या भविष्यावर, फलटणच्या महिलांच्या भविष्यावर, सुरक्षिततेवर अवलंबून आहे. कारण आमचे विरोधक ज्या पद्धतीने वागत आहेत, आजही सकाळपासून कानावर येते, वॉर्डात बूथ केंद्रावर जाऊन मागं पुढं कर, अजून काय काय कर, हे त्यांचे नेहमीचे उद्योग सुरूच आहेत. त्यामुळे वातावरण तापाचा प्रश्न येत नव्हता. लोकांच्यापर्यंत आमच्या शहराची जी बेआबरू झाली, सातारा तालुक्याची, सातारा जिल्ह्याचीच त्याच्यात बेआबरू झाली, ही लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि सरकारने त्या बाबतीत योग्य ॲक्शन घ्यावी ही भावना होती. धन्यवाद. ईव्हीएम मशीन पण बंद पडतात 2-3 वेळा. साहेब, आता आपण EVMवर किती वेळा मतदान केलं आहे, पण होतं आहे ते, म्हणजे मला काय वाटत नाही की काय प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता 2 वेळा मशीन बदललं गेलं. मग काय तर त्याला काय करायचं? ही आपली प्रशासकीय जबाबदारी आहे. नाही झालं तर आम्ही वेळ वाढवून घेऊ, दुसरं काय करणार. पण प्रशासनाकडनं वेळ वाढवून द्यायला नाही म्हणून सांगतात. ते म्हणतात 5:30 पर्यंत आहे तेवढी वेळ आम्ही देऊ. नाही, ते बघू ना आपण. ते काय, हे प्रशासन म्हणजे काय अंतिम प्रशासन आहे? तक्रार झाली आणि लोक जर रांगेत उभे राहिले असतील, त्यांना रांगेतल्या लोकांना तर मतदान करायलाच पाहिजे. उमेदवारांना म्हणा घाबरू नका, शुभेच्छा, विजय आपला आहे. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.